तो मशीन लर्निंगमधील एक महत्त्वाची कन्सेप्ट बघणार आहोत. बेस थेरम आणि न्यू बेस क्लासिफायर. ही पद्धत साधी असली तरी खूप उपयोगाची आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यात अनेक समस्यांवरती आपल्याला उपाय देते. आपण रोजच्या आयुष्यात अनेकदा अनिश्चित परिस्थितीत निर्णय घेतोय. जसं बघायला गेलं की उदाहरणार्थ ईमेल स्पॅम आहे का नाही हे ओळखणं किंवा एखाद्या रुग्णाला दिलेल्या लक्षणांवरून आजाराची शक्यता मोजता येणं. बेस थेरम आपल्याला पूर्वीची माहिती आणि नवीन पुरावे एकत्र करून एखाद्या घटनेची शक्यता कशी काढावी हे शिकवतात. या थेरमवर आधारित नेव बेस क्लासिफायर हा एक सोपा आणि अतिशय प्रभावी अल्गोरिदम आहे. तो विशेषतः टेक्स्ट क्लासिफिकेशन, स्पॅम फिल्टरिंग आणि सेंटिमेंट अनालिसिस मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. आता नेव बेस थेरम म्हणजे नेमकं काय ते बघूया. फॉर्म्युला तुम्ही बघू शकताय. याचा अर्थ असा आहे की बी घडल्यावर ए घडण्याची शक्यता. तर इथं पोस्टेरियर म्हणजे बी झाल्यावर ए होण्याची शक्यता. तसंच लाईकलीहूड म्हणजे ए खरे असेल तर बी होण्याची शक्यता. प्रायर म्हणजे ए घडण्याची आधीची शक्यता. एव्हिडन्स म्हणजे बी घडण्याची एकूण शक्यता. तर नेव बेस क्लासिफायर हे सूत्र वापरून वर्गीकरण करतो. तो नेव म्हणजेच भोळा का म्हणतो? कारण तो सर्व फीचर्स एकमेकांपासून स्वतंत्र आहेत असं गृहीत धरतो, जे प्रत्यक्षात नेहमी खरं नसते. तरी सुद्धा हे मॉडेल आश्चर्यकारक अचूकता दाखवते. नेव बेसचं वर्किंग कसं असते ते आपण 4 सोप्या स्टेप्समधून समजून घेऊया. तर स्टेप नंबर 1 मध्ये आपण सर्व वर्गांची पूर्व शक्यता म्हणजेच प्रायर प्रोबॅबिलिटी मोजतोय. पुढच्या स्टेपमध्ये आपण प्रत्येक फीचरचं लाईकलीहूड म्हणजे त्या वर्गात ते फीचर दिसण्याची शक्यता काढतोय. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण बेस थेरमचा वापर करून पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी मोजतोय. आणि चौथ्या आणि शेवटच्या स्टेपमध्ये ज्या वर्गाची शक्यता जास्त असेल तो आन्सर म्हणून आपल्याला मिळतं. तर उदाहरण घ्यायचं झालं तर ईमेल स्पॅम तपासताना जर लॉटरी आणि विन हे शब्द असतील तर नेओबेस त्या शब्दांचं स्पॅम आणि नॉन स्पॅम ईमेलमध्ये येण्याची शक्यता मोजेल आणि ज्या वर्गाची शक्यता जास्त असेल तो अंतिम निर्णय राहील. तर या पद्धतीत आपण येणारे चॅलेंजेस आणि लिमिटेशन्स बघूया. सगळ्यात पहिला हे असं गृहीत धरलं जाते की सगळे फीचर्स हे इंडिपेंडेंट आहेत, पण प्रत्यक्षात तसं नसते. काही वेळेला जर फीचर्स खूप डिपेंडंट असतील तर त्यांचे रिझल्ट्स आपल्याला तितके ॲक्युरेट मिळत नाहीत. आणि जर बोलायचं झालं तर टेक्स्ट क्लासिफिकेशनमध्ये येणारे रेअर वर्ड्स म्हणजे क्वचित येणारे शब्द आणि नवीन शब्द जर आपण पास केले तर ते मॉडेल थोडं स्ट्रगल करेल क्लासिफाय करायला. जर आपण कॉम्प्लेक्स डेटासेट वापरत असू तर डेटासेटमधल्या व्हेरिएबल्सची इंटरकनेक्टिव्हिटी म्हणजेच त्यांचं इंटर रिलेशन कसं असेल, जर ते कॉम्प्लेक्स असेल तर तिथं थोडं मॉडेल ते स्ट्रगल करेल. पण असं जरी असलं तरी सिंपल नेचर आणि स्पीड यामुळं हा अल्गोरिदम आपण अनेक ठिकाणी यशस्वी ठरताना बघू. जर थोडक्यात बघायला गेलं तर बेस थेरम हा खूप महत्त्वाचा भाग आहे प्रोबॅबिलिस्टिक क्लासिफिकेशनचा. बेस थेरम आपल्याला नवीन पुराव्यांच्या आधारे शक्यता सुधारण्याची पद्धत देते आणि यावरतीच तयार झालेलं नेव बेस क्लासिफायर हे खूप फास्ट इफेक्टिव्ह मॉडेल आहे. म्हणूनच ते टेक्स्ट क्लासिफिकेशन आणि इतर मशीन लर्निंग एक्सपेरिमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं.